भूक लागणार नाही, झोप लागणार नाही. म्हणजे कसं झालंय, वाघ मारांचा विचार करून करून कोण डोक्यात तुझे झालाय भुगा. नाही म्हणलं तर तू हळूहळू तू त्यांच्या प्रेमात पडायला लागलास. ए प्रेम नाही म्हणून किती वेळा सांगितलं तुला. अरे आम्ही फक्त सोबत असतो म्हणून सवय झालंय मला. यात सवय बदल. तू एक काम कर. आता काय करू? काय करता येईल आपल्याला. हा, तू अजून एक टास्क घे. आता काय करायला लावणार आहेस मला? तू वाघ माऱ्यांना हडतूर करायचं. म्हणजे अगदी जास्त नाही, पण त्या तुझ्याजवळ बोलायला आल्या, काय सांगायला आल्या तरी इग्नोर करायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते असतात बघ, असे करतात बघ ते. त्यांना काय म्हणतात बरं ते? अल्फामेन. हा करेक्ट, अल्फामीन. अल्फामीन करत वागायचं तू. पण हे बरोबर आहे का बोलमा? मी आधीच चिडचिड करून वागलोय वाघमाऱ्यांबरोबर, त्यामुळे त्या बी चिडल्यात आता माझ्यावर. अरे सत्या, वाघमाऱ्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं असेल तर तुला हे असं वागावंच लागल. डंटा टिली. वडापाव पण खा. त्या वाघमाऱ्याच्या प्रेमात पडल्यामुळे असं होतंय, लक्षात राहत नाही. तुझ्या तर प्रेम नाही म्हणतो तुला. कुठं राहिला हा पोरगा? आपली रात्रभर झोप झालेली नाही, एवढा थकवा आलाय, तरी पण वाघमाऱ्यांचं न ऐकता आपण घराच्या बाहेर गेलोय. बर गेलो ते गेलो, एवढा वेळ घराच्या बाहेर थांबायचं का? येऊ दे आता त्याला, बघतेच बरोबर. तू वाघमाऱ्यांना हडतूर करायचं. म्हणजे अगदी जास्त नाही, पण त्या तुझ्याजवळ बोलायला आल्या, काय सांगायला आल्या तरी इग्नोर करायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सत्या, अरे कुठं होतास एवढा वेळ? किती वाजले बघ जरा घड्याळात. एवढा वेळ बाहेर थांबायचं का? सत्या, सत्या, तुला आज घरी लवकर ये म्हणलं होतं ना? सत्या, काय विचारते मी? तुलाच बाहेर जाऊ नको म्हणलं होतं ना? तुझी तब्येत डाऊन आहे. बर जातोस ते जातोस, वर एवढा उशिरा घरी येतोस. मला कधी काय करायचं ते चांगलं माहिती, आणि दुसरं कोण सांगितलेलं मला आवडत नाही. तुझ्या काळजीपोटीच सांगत होते. एवढं उलट का बोलतोयस? जेवायचं नाही का? जीवन आलोय मी बाहेर. मग तसं सांगायचं घरी फोन करून. सगळे वाट बघत होते तुझी. मग नव्हती बघायची वाट, कशाला वाट बघितली? मला लय काम असतात, मला झोपू द्या. तुमचे प्रश्न ठेवा तुमच्याकडेच. सत्या, काय झालंय? असं कुचकटासारखा का उत्तर देतोयस? सकाळी तर चांगला सॉरी सॉरी म्हणत होतास. आता कशाचा राग आलाय? तुझं ना असंच असते, कधी कसा वागशील काहीच सांगता येत नाही. ठीक आहे, तुला दुर्लक्ष करायचं ना माझ्याकडे, कर. मला पण काय फरक पडत नाही. मला पण बोलायचं नाही तुझ्याशी. माफ करा वाघमारे मॅडम, पण नाईलाज आहे माझा. काही गोष्टी समजून घ्यायला असंच वागत राहायला लागेल मला. चला निघतो मी. सपने डबा. हा
तुझ्या आवडीची भाजी केली आज. वा सपने वांग बनवलंच आज. हे, मग 200% बटाटा. नाही मग कारलं. खातोच. हे, अरे वा आवडतं मला कारलं. कारलं कधीपासून आवडीचं झालं माझ्या. वाघमारे येतो. मम्मी येतो ग. चला येतो मी. हा बोला मॅडम. नमस्कार, मी देवयानी देवकर. मिस्टर सत्यजित सुर्वे आणि मिसेस मंजिरी आहेत का? मीच आहे सत्यजित सुर्वे. बोला की. मला जिल्हा न्यायालयाकडून पाठवलंय. तुमच्या घटस्फोटाच्या केस संदर्भात आलीये मी. मला तुम्हा दोघांशी बोलायचंय. आत येऊन बोलू का? सॉरी मॅडम. या ना प्लीज. हा. या बसा. पण ही केस तर चित्रा मॅडम कडे होती ना. हो, पण आता ती केस माझ्याकडे आलीये. बसून बोलू? सॉरी. बसा बसा. बसा तुम्ही पण, तुमच्याशीच बोलायचंय. सत्या तुम्ही इथं बसा. डिवोर्ससाठी खूप लवकर केस फाईल केली होती तुम्ही. हा विशेष तसं आहे ना, ही बाई अशी अचानक आली. माहितीये सगळं. आता तुम्ही परत अजून तेच सांगू नका. माहितीये त्यांना. तुम्ही दोघं नीट लक्ष देऊ नये का? तुम्हाला दिलेला 6 महिन्याचा कालावधी आता संपत आलाय. त्यामुळं काही नियम बदललेत. तुम्हाला दोघांना असं एकत्र राहता येणार नाही. मंजिरीला वेगळी रूम द्यावी लागेल. आणि हो, तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क तुम्हाला ठेवता येणार नाही.